हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सेलेक्ट मॉड्युलर किचन फ्रॉम बीड. मी आपल्याला आज एल टाईप किचनबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. आपला सिंकच्या अंडर काउंटरमध्ये आपण एक डस्टबिन ड्राय अँड वेटचा ऑप्शन दिला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा ठेवू शकता. त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये रिमूव्ह करून तुम्ही फुल वॉशेबल करू शकता. ह्या बास्केट्स आहे ते सिंकचे सॉफ्ट क्लोजिंग आहे. त्याच्यामध्ये डस्टबिन रिंग म्हणून एक ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन त्याच्यावरती सिंकच्यावरती एक JTPT रॅक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ओली भांडे वगैरे स्टोरेज करू शकता आणि ॲप्लेबलमचं मेकॅनिझम आहे आणि सॉफ्ट क्लोजिंग आहे. त्याच्यामध्ये आपण कटलरी ड्रावरमध्ये येणार आहे. कटलरी ड्रावरमध्ये याच्यामध्ये आपण चमचा, स्पून, त्याच्यानंतर नाईफी ह्या आणि हे हार्डवेअर जे आहे ते ॲप्लेबलमचे आहे आणि कार्केसमध्ये ऑप्शन आहे सॉफ्ट क्लोजिंग 10 ड्रावर्स आहे. त्याच्यामध्ये 4 बर्नरचा ऑफ दिलेला आहे. हा इनबिल्ट करू शकतो आपण आणि फ्रीज स्टँडिंग पण देऊ शकतो. त्याच्यामध्ये 2 फीटचं वेगा 60 म्हणून मॉडेल आहे. ऑटोक्लीन आहे पूर्ण. सक्शन कॅपॅसिटी 1200 आहे. त्याच्यामध्ये मसाला ड्रावर दिलेला आहे खाली. त्याच्यामध्ये छोटे छोटे कंटेनर्स वगैरे आणि ड्रावरमध्ये ह्या प्रकारचे मॅट येते. ती मॅट तुम्ही वॉश करू शकता. पूर्ण ड्रावर काढण्याची काही गरज पडणार नाही. त्याच्यामध्ये खाली हा मोठा D-हाईटचा ड्रावर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मोठे मोठे डब्बेच, पिठाचा डब्बा वगैरे ठेवू शकता. त्याच्यामध्ये कढई मल्टीपर्पज ड्रावर्स आहे. त्याच्यामध्ये राईट साईडला दिलेला आहे मसाला ड्रावर. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे छोटे छोटे मसाल्याचे डबे वगैरे ठेवू शकता. वरती दिलेला आहे बायफोल्ड सिस्टीम, याला अपलिफ्ट म्हणतात. हे हायड्रोलिक आहे. पूर्ण कोणत्याही अँगलमध्ये स्टॉप होता. सॉफ्ट क्लोजिंग आहे. त्याच्यामध्ये इथं आपण एक ओपन सेक्शन दिलेला आहे डेकोरेटिव्ह आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवण्यासाठी. इथं आर्टिफॅक्ट्स ठेवू शकतो. आता कॉर्नर युटिलाइजमध्ये आपण सिलेंडर ठेवतो किंवा मॅजिक कॉर्नर दिलेला आहे आपण एस टाईपमध्ये. प्रत्येक त्याला 2 ट्रे येतात. त्याच्यामध्ये हा सॉफ्ट क्लोजिंग आहे. दोन्ही सॉफ्ट क्लोजिंग आहे. त्याच्यामध्ये एक बॉटल पुल आउट दिलेला आहे. हा इथे रोलिंग शटर दिलेला आहे PVC मध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे अप्लायन्सेस वगैरे ठेवू शकता. मिक्सी, हँड मिक्सी झालं, फ्रीज स्टँडी ओव्हन झालं. रोलिंग शटर आहे 600 mm मध्ये. बाकीचे जे मल्टीपर्पज ड्रावर्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मोठे मोठे ऑर्डर प्लेट्स ठेवू शकता, ताटं ठेवू शकता. प्लेट्स वगैरे ठेवण्यासाठी स्पेशलाइज ड्रावर दिलेला आहे. बाकी कंटेनर्समध्ये स्मॉल ड्रावरसाठी दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही ॲडिशनल ॲक्सेसरीज तुम्ही ॲड पण करू शकता, छोटे छोटे बाउल्स वगैरे ठेवण्यासाठी. त्या प्रकारचे एल टाईप किचन आहे. फ्रेंड्स, तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.